म्हणून अर्जुने मोहे गुंतली निघोनेने. म्हणून अर्जुनाच्या मोहामध्ये भगवान परमात्मा गुंतलाय. तो निघतच नाही, निघोनेने, तिथून जातच नाही. माश्या किती बाजूला लावत्या, कोणत्या मोहालावरच्या, ते तिकडंच जातात. ते जसे मोहाने, त्या मदाच्या मोहाने जसे गुंततात त्याप्रमाणे अर्जुनाच्या मोहाने भगवान परमात्मा गुंतला. आता हे रोग अर्जुनाचा आहे का देवाचा आहे? आणि हे आता गुंतलाय कशात? अर्जुनाच्या मोह. हे कसं काय? नाही, अर्जुनाचा मोह व्यावहारिक आहे आणि भगवान परमात्म्याचा मोह आहे पारमार्थिक. खातं वेगळे बरं का, मार्ग वेगळे येतं, हे प्रांत वेगळे येतं. हे व्यावहारिक सत्य आहेत. अर्जुनाचा मोह आणि व्यावहारिक सत्ता खरी नसती. व्यावहारिक सत्ता म्हणजे प्रातिभाषिक असती. प्रातिभाषिक म्हणजे मृगजळासारखी असते. आणि संसार हा कसा आहे? मृग जळवत जाईल रया, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल. काय जर ढगाच्या सावलीने सगळं जर निवारण होत असतं, ऊन वारा पाऊस, तर लोकांनी 3-3 मजले बांधले असते. ती ढवळारं बांधायची गरज नव्हती. राजा हो, आपल्या लक्षात नाही आपल्याकडे किती प्रपंच, किती संसार मोठा आपला. 8-10 होस तर आपल्याला काही इथं कळतच नाही. घर नसतं, नोमरा नसतं, होता कोणाला होता सांगा. आणि इथून पुढं आता थोडंसं झालं. आणि आता कोणत्या वयात आपण पारमार्थ करायचं सांगा बरं. आणि मग हे खरं आहे का ते खरं आहे, असं काय करावं आता आपण? किती बरं, किती भ्रांती आपल्या ठिकाणी. आपल्याला खरंच सांगा बरं, साधू किती दिवस होतो? साधू किती दिवस होतो? 2-4 वर्षात झालं की साधू हवं आपल्याला. त्या परमार्थामध्ये इतके अधिकारी झाले नाही, काहीच नाही, काही केलं नाही. काय झाले पण काय झाले, बारीक छान करा, कड्यात जन्मायचं. म्हणले कडा नाहीच, मग त्याचं नावच बदलायचं. हे जे चाललं